गाव संघाचं काउंट इथे खुलं केलं गेलं. रोशन भोईर यांच्या वतीनं विकेट हॅटिकसाठी 500 रुपयाचं प्राइज अनाऊन्स झालंय, ते म्हणजे सोनू पांडेसाठी. पहिल्याच बॉलवरती ऑफ द मार्क वैभव सोकांडे. अनकॉन्फिडंट स्ट्रोक होता, बट फिल्डर पासून थोडासा दूर हा बॉल ग्राउंडिंग होतो आणि तोपर्यंत एक धाव इथे सहजरित्या अंकित करत असताना बॅट्समन वैभव सोकांडे. एका धावेच्या साथीनं खातं खुलं झालं या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव टीमचा स्ट्रायकिंग एअरमध्ये बॅट्समन सज्ज झाला सचिन चोरगे. आगला वेगला स्टान्स. या वेळेला हुक करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला फिल्डरचं कम्युनिकेशन चुकलं. वैभव सोकांडे रिटर्न क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलाय. मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा आता इथे घेत असताना संघ शिवप्रेमी शिरगाव मिळेल ती फक्त एकच धाव. एक रन इथे ऍड होईल बॅटिंग करत असताना टीमच्या धावफलकामध्ये आणि टीमचं धावफलक पुढे पोहोच आहे ते म्हणजे सध्याच्या स्थितीला 2 या आकड्यावरती. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. स्टान्स इम्प्रुव्हायझेशन पाहायला मिळालं सचिन चोरगे यांच्या माध्यमातून, जे सातत्यानं अशा पद्धतीनं बॉलर्सला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत असतात. बट फायनलीच्या फिल्डरचं जजमेंट तिथे चुकलं. कॅच ड्रॉप झाली आणि तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट करत असताना एका धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकले ते म्हणजेच 2 या धावसंख्येवरती. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत बॅट्समन वैभव सोकांडे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत सचिन चोरगे. ही सलामीची जोडी लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन. सोनू पांडेचा हा बॉल दर्जेदार टप्पा होता. गुड लेंथवरून टेक ऑफ घेऊन सरळ निघून चालला विकेट कीपर गौरव झुंजारराव अर्थातच दादू यांच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. टीमची टोटल स्थिर आहे. स्कोर कार्डवरती रन झालेले आहे 2. पॉवर प्लेचं आहे पहिलं षटक. सोनू पांडेने आतापर्यंत फलंदाजाला मोठे फटके मारण्याची मुभा अजूनही दिलेली नाही आहे. कंट्रोल बॉलिंग त्याच्या पद्धतीने या मॅचमध्ये पाहायला मिळतीये. या बलीला देखील सुंदर टप्पा. शॉर्ट ऑफ गुडलिन सरप्राइजिंग डिलिव्हरी. राईज होत असताना चेंडू सडनली बाउन्स होतो आणि डॉमिनेट करून जात होतो म्हणजेच वैभव सोकांडेला. गती बरोबर टप्पा या दुहेरी संघामानं सध्या स्थितीला हे षटक हाताळत असताना सोनू पांडे वेग प्रचंड आहे. नेहमीच वेगासाठी जे निष्णांत आहेत आणि आता टप्प्याची देखील सुरेख साथ त्यांच्या माध्यमातून या षटकाला लाभतीये. लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल वैभव सोकांडेच्या विरुद्ध. ह्या वेळेला हुक करण्याचा प्रयत्न, इथे देखील लाईन चांगली आहे. शफल झाली होती ऑफस्टिककडे आणि त्यानंतर स्कोर लेखाने मिडिकेट झोन टार्गेट करायचं होतं वैभव सोकांडेला, पण हा प्रयत्न देखील इथे त्याचा फसला आणि बॉल निघून चालला बिहाइंड द विकेट कीपर हँड्स. कांचा कॅटो 3 इन अ रो. लागोपाठचा हा तिसरा डॉट बॉल. सोनू पांडेच्या स्पेलमधून प्रशंसनीय कामगिरी या मॅच मध्ये तो करतोय. कॉन्फिडंट स्टार्ट बाय सोनू पांडे. या बलीला हुक केला, फिल्डर पोहोचला, शॉट बॅकवर्ड स्कोर लिहिला आणि तिथे कॅच ड्रॉप. दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला वैभव सोकांडेचा आणि 2 धावा या बॉलवरती इझिली कंप्लीट. कॅच ड्रॉप झाल्या 2. दोन्ही ओपनर्सला या ओव्हरमध्ये जीवदान मिळाले. 2 धावा ऍड होतील लास्ट बॉलवरती. पहिलं षटक इथे समाप्त झालं. धावसंख्या झालेली आहे शिवप्रेमी शिरगाव संघाची ती पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एकूण 4 धावा. इम्प्रेसिव्ह कामगिरी. इम्पॅक्ट सोडत असताना, छाप सोडत असताना आपल्या गोलंदाजीची पहिल्या सत्रामध्ये येतो म्हणजेच गोलंदाज सोनू पांडे. क्षेत्ररक्षकांचं हवं तसं बॅकअप त्याला मिळालं नाही तरी देखील स्वतःचा कॉन्फिडन्स त्यानं कुठेही कमी होऊ दिला नाही आहे, ही जमेची बाब. पहिलं षटक अखेर ते संपलं. 4 धावा आहेत धावफलकावरती. वैभव सोकांडे टीमसाठी 5 बॉलमध्ये कॉन्ट्रीब्युशन देतो 3 धावेचा आणि सचिन चोरगे त्यांच्या साथीला टीमचा डाव सावरत आहेत. एका बॉलमध्ये 1 या धावेचं योगदान देत असताना दुसरं षटक टाकण्यासाठी फिरकी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गौरव झुंजारा अर्थातच दादू. एखादी विजय मिळवला होता टीम उगली संघानं आणि संघर्ष केला होता पहिल्या मॅच मध्ये शिरगाव संघानं जेव्हा ते खेळत होते आर्यन स्पोर्ट्स टेंबरेच्या विरुद्ध. पहिल्या ओव्हरची अंतिम धावा आहे 4. 4 रन ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर फील्डमध्ये चेंजेस. वायडिश लॉंग ऑन आणि त्याबरोबर मिडविकेटला फील्ड इथे तयार झाला. रेडियर सर्कलच्या बाहेर डीपमध्ये बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमाचं रक्षण करण्याकरता. शॉट फाईन लेग
शॉर्ट लेग स्लिप थर्ड मॅन आणि त्याचबरोबर एक फिल्डर सज्ज झाला तो म्हणजे बॅकवर्ड पॉईंट आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या दरम्यान 4 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी तयार गौरव. पहिलाच बॉल फुलर लेंथ आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग होती. त्यानंतर भन्नाट वेगानं जबरदस्त गतीनं हा बॉल ट्रॅव्हल होत असताना विकेट किपर सुदर्शन आगे यांच्या हातामध्ये हा तो डॉट बॉल. या मॅच मध्ये थोडंसं स्ट्रगल करत असताना दोन्ही बॅट्समन सूर अजूनही त्यांना सापडलेला नाहीये पण पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग त्यांना करावी लागेल. शॉर्ट ऑफ गुड लेट फटका फसला बॉल हवेत लिडिंग घेतली गेली फायलेगचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे आउटफील्ड फास्ट आहे भाग मिल्का भाग अशी परिस्थिती आणि बॉल वेगाने निघून चाललाय फाईन लेग सीमारेषा पार हा येतो चौकार. टायमिंग या बॉलवरती झुललं नाही तरी देखील आउटफील्डचा फायदा आहे देवी त्याला सचिन चोरगेला 4 धावा. या वेळेला गुडलेन डिलिव्हरी परफ्यूम डिलिव्हरी अगदी फलंदाजाच्या नाकाजवळून टेक ऑफ घेत असताना हा बॉल सरळ विसरला विकेट किपर सुदर्शन आगे यांच्या हातामध्ये आणि ही लाईन रीड करता आली नाही आहे. स्ट्रायकिंग एरियामध्ये बॅट्समन सचिन चोरगेला पुढे सरगुल खेळण्याचा प्रयत्न एसएडीज बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर विकेट किपरचं जजमेंट चांगलं राहिलंय. 8 या आकड्यावरती या पहिला धक्का पोहोचत असताना बॅटिंग करणाऱ्या शिवप्रेमी शिरगाव संघाला कॅप्टन डिपार्ट्स टू द पॅव्हिलियन सचिन तोरगे बॅक टू द डगआउट. दूर केलाय पुढे सरगुल फटका एक्झिक्यूट करायचा होता पण जजमेंट चुकलं त्या ठिकाणी सचिन चोरगे यांचा आणि सध्याच्या घडीला ते तंबूच्या दिशेला न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट आणि बॅटिंग नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय तो म्हणजे फलंदाज सतीश सोकांडे. पॉवर प्ले मध्ये सातत्याने निष्णांत फलंदाजी करण्यासाठी पटायत असलेला हा फलंदाज टीमसाठी सध्याच्या घडीला दाखल झाला. तो तिसऱ्या नंबरमध्ये टॉप ऑर्डरमध्ये धावसंख्या आहे टीमची 8. पहिली सफलता सांघिक सुयश क्षेत्र रक्षण करत असताना टीम यू स्पोर्ट्स उगली आली या संघाकरता. पहिला अडचण इथे दूर करत असताना बॉलर गौरव झुंजारा. गोलंदाजांची कामगिरी या मॅच मध्ये देखील आतापर्यंत चांगली राहिली आहे कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना त्यांनी शांत ठेवले आणि डॉमिनेट करत असताना नामोहरण करत असताना आपल्या स्पेलच्या माध्यमातून स्टील टू गो अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. उर्दी विकेटनं पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट अगदी यष्ट्यांच्या समांतर उंचीनं हा बॉल निघून येतो विकेट किपर सुदर्शन आगे यांच्या हातामध्ये. आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहतोय आपण गौरव झुंजाराव यांच्या माध्यमातून. स्विचिंग अटेम्प्टेड परफेक्ट मिडल ऑफ द बॅट रिव्हर्स पुलचा अप्रतिम फटका फिल्डर बॉलच्या पाठीमागे आउटफील्ड चेस मोठी आणि चेंडू निघून चालला सीमारेषा पार हा तो चौकार. 4 धावेनं दुसऱ्या षटकाचा खेळ देखील अखेर इथे समाप्त झाला आणि पहिल्या 2 ओव्हरच्या अंतिम मॅन्डेटरी पॉवर प्लेची निर्धारित 2 षटकं अखेर समाप्त झाल्यानंतर बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 6.00 धावगतीच्या माफक सरासरीनं एकूण 12 या धावसंख्येवरती. 12 रन ऑन द बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. सोकांडे खेळतो 5 बॉलमध्ये 3 या धावसंख्येवरती आणि त्याच्या साथीने टीमचा डाव सावरत असताना सतीश सोकांडे 2 बॉलमध्ये 1 चौकार त्याच्या बॅटमधून 4 धाब्याचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन वैयक्तिक योगदान तो देतो. रन झालेले आहेत 12. तिसरं षटक टाकण्यासाठी बॉलर येतो बॉलिंग मार्कवरती अमर गायकवाड. पहिल्या मॅचमध्ये याचा ऑलराऊंडर म्हणून ज्यानं खूप चांगला इम्पॅक्ट सोडला होता. आपल्या नावाची मोहरी उमटवली होती. आपल्या कर्तृत्वाची छाप त्यानं सोडली होती. 6 बॉलमध्ये 26 धावा बनवल्या. बॅटिंग करत असताना 5 चौकार 1 षटकार आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना दोन्ही टीमच्या विरुद्ध 2 ओव्हरमध्ये 10 रन आणि 3 विकेट. परफेक्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स बाय अमर गायकवाड. आणि सध्याच्या स्थितीला हे तिसरं षटक 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. कॉमेंट्री बॉक्स सईदकडून तयार झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर अमर गायकवाड. आउटफील्डचे दरवाजे सध्याच्या घडीला खुले झाले. क्षेत्रक्षणावरती संचारबंदी पंचांनी ठेवली. स्क्वेअर लेग मिडविकेट काऊ कॉर्नरला एक फिल्डर डीप मध्ये बॅकवर्ड पॉईंट आणि त्याचबरोबर लॉंग ऑफच्या दरम्यान एक फिल्डर ऑफ स्टिक कडा. एक्स्ट्रा कव्हरला देखील प्रोटेक्शन आहे. शॉट थर्ड मॅन गल्ली आणि त्याचबरोबर फाईन लेगला एक फिल्डर. स्ट्रायकिंग मध्ये सामोरे जाईल बॅट्समन वैभव. पहिलाच बॉल धीम्या गतीचा
गतीमध्ये परिवर्तन केलं, पहिल्याच बॉलवरती संभ्रमामध्ये पाडलं, ते म्हणजेच बॅट्समन वैभव सुखांडेला, आणि ही लाईन त्याला रीड करता आली नाही आहे. टप्पा घेतला आणि त्यानंतर बॉल धीम्या गतीनं हरकत करत असताना सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं स्पेलला सुरुवात करत असताना अमर गायकवाड. व्हेरिएशन आहेत, व्हरायटी आहे गोलंदाजीमध्ये, आणि त्याचं प्रात्यक्षिक पहिल्याच बॉलपासून तो दाखवून देत असताना या बलीला स्विंगिंग यॉर्कर. प्रत्युत्तर नाही फलंदाजाकडे. धावबाची संधी. येस इट इज गोल्डन अपॉर्च्युनिटी अँड बोटली टू वन इज क्रॉसिंग दिस अपॉर्च्युनिटी. बॅट्समन इज आउट. वैभव डिपार्ट्स ऑफ द पवेलियन. वन मोर विकेट डाऊन. मॅच मध्ये देखील योगेश कुरनं स्ट्रगल केलं होतं, त्यानंतर टीमनं स्ट्रगल केलं आणि सध्याच्या घडीला स्ट्रगल करत असताना प्रयत्न फसलाय वैभव सोखांडेचा, तो होतो बाद. हे सांघिक सुयश फिल्डिंग करत असताना संघ युस्पोर्ट सुटलेली टीम रन झालेले आहेत 12. दुसऱ्या विकेटचा पतन बॅट्समन मैदानाकडे दाखल झाला रघुनाथ, ज्यानं मॅच विनिंग षटकार ठोकला होता आर्यन स्पोर्ट्स टिंबरेच्या विरुद्ध. टॉप बॉलर मध्ये सध्या घडीला त्याला इम्प्रूव्ह केले, कॅप्टनने ज्या प्रकारे परफॉर्मन्स दिला होता त्यांना. स्ट्रायकिंग मध्ये सामील झाले सतीश सोखंडे अर्थातच जॉन्टी. धावसंख्या दाखल करते 12. या वेळेला देखील धीम्या गतीचा हा बॉल पंचांकडे अपील केलं गेलं. पंचांची निर्णय आमच्यापर्यंत पोहोचायचा. एक्झॅक्टली काय डिसिजन आहे, विकेट किपरने तर उत्साह दाखवलाय तिथे, बट पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचत आहे. बॅट्समन विल बी अ सेफ ऑर नॉट. येस, स्पर्धेमध्ये रिव्ह्यू तर मेंटेन नाही, बट डाऊटफुल डिसिजन जर दोन्ही पंचांना वाटला तरच तो निर्णय टेक्निकल कमिटीकडे सोपवला जाईल. रन झालेले आहेत 12. विकेट किपरचं चांगलं कार्य राहिलं या बॉलवरती. गॅदर करत असताना त्याने यष्ट्यांचा वेध तर घेतला, पण एक्झॅक्टली पंचांना लाईन पाहावी लागेल. पॉपिंग क्रीजमध्ये, रिटर्न क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलाय का फलंदाज सतीश सोगंडे, आणि त्याचसाठी ही विचार मीमांसा सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. येस इट इज. अंपायर सिग्नल, बासमानी सेफ, फलंदाज नॉट आउट आहेत. अगदी पायाची ग्राउंडिंग पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप झाली आणि त्यामुळे बचावला गेला, तो म्हणजे फलंदाज सतीश सोखंडे. आणखीन एक डॉट बॉल अमर गायकवाड यांच्या स्पेलमधून रन झालेले आहे 12. 3 बॉलचा स्पेल आतापर्यंत टाकून झालाय अमर गायकवाडचा. रन खर्च न करताना 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. शॉर्ट बॉल बॅकफुट देऊन पूल केला. फिल्डर आहे डीप मध्ये मिडविकेटच्या दरम्यान. पहिली रन तिथे वेगानं कंप्लीट. स्ट्रायकिंग एरियावर त्या कोळीत थ्रो देत असताना मिळेल ती फक्त 1च धाव. एका धावेच्या साथीनं संघाचा धावफलक पुढे पोहोचेल ते 13 धावसंख्येवरती. जयनमान बेलपाडा टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर भुवन टीम कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. जयनमान बेलपाडा आणि त्याचबरोबर भुवन टीम कॅप्टन. 13 रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर. स्ट्रायकिंग एरियावरती रघुनाथ. ह्या वेळेला देखील धीम्या गतीचा हा बॉल. चेंज ऑफ पेस. 3 बॉल या ओव्हरमध्ये अमर गायकवाडनं धीम्या गतीचे हाताळलेत आणि त्याचा फायदा इथे त्याला मिळाला आहे. ॲज अ बॉलर म्हणून जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तुमच्याकडे बॅट्समनला डॉमिनेट करता यॉर्कर, स्लोवर वन हे चेंडू असणं आवश्यक असतं, आणि ती व्हरायटी आहे, ती विविधता आहे, ती व्हेरिएशन आहे अमर गायकवाडकडे. चांगला वापर त्याचा इथे तो करत असताना या वेळेला ऑफसाईडला हुक केला हा बॉल. टायमिंग बरोबर जुळलं नाहीये. बॅटच्या टोईनवरती आदळला हा बॉल. शॉर्ट स्कोर लेगच्या दरम्यान फिल्डर येतो डीप मधून. मिळेल ती फक्त 1च धाव. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये ते समाप्त झाल्याने शिवप्रेमी शिरगाव संघाची धावसंख्या थोडीशी मी म्हणेल माफक आहे. 3 षटकांचा केले ते संपलाय. 14 धावा आहेत धावफलकावरती. जयनमान बेलपाडा टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर माही 11 भुवन टीम कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे नाणेफेकी करता त्वरित आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं. आणखीन एक हाय व्होल्टेज ड्रामा बिग बॅटल प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. जयनमान बेलपाडा, राहुल सोबने, रोहित हरद अँड कंपनी आणि त्यांच्या विरुद्ध
मैदानामध्ये फाईट करेल संघ माई इलेव्हन भुवन. 14 रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला. स्लॉप बॉल स्टेडी आतापर्यंत शांत आणि संयमी सुरुवात या मॅचमध्ये. 2 षटकांचा खेळ जो बॅलन्स आणि पायसे 12 बॉलमध्ये किती धावा इथे एकवटतील बॅट्समन रघुनाथ आणि त्याचबरोबर बॅट्समन सतीश. अक्षय स्वर्णबत नाव इन टू अटॅक ॲट बॉल ओव्हर नंबर 4. 4थ्या षटकामध्ये कॅप्टन बॉल सोपवला आहे अक्षय स्वर्णबतच्या हातामध्ये. शॉट थर्ड मॅन गल्ली आणि त्याचबरोबर बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे टीममध्ये सोनू पाटील. लॉंग ऑन मिड विकेट आणि त्याचबरोबर स्कोरलॅगला एक फिल्डर. 4थं षटक टाकण्यासाठी बॉलर तयार झाला आहे अक्षय स्वर्णबत. रन झालेले आहेत 3 ओव्हरच्या अंती 14. 2 विकेट इथे गमावलेत शिवप्रेमी शिरगाव संघानं. राऊंड विकेटने पहिलाच बॉल हुक केला. लेडी केच घेतली आहे फिल्डर पासून थोडासा दूर लॉंग लेग रिजन कडे. बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न त्या ठिकाणी अपुरे पडलेत आणि बॉल त्याच्या हाताला घासून निसटून चालला सीमारेषा पार. हा जो चौकार. अनकमिटमेंट स्ट्रोक होता पण तरी देखील 4 धावा या बॉलवरती बॅट्समन रघुनाथला. टीमची धावसंख्या झाली 18. शॉर्ट बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर पिचिंग अंपायर सिग्नल इट इज वाईट. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. अतिरिक्त धाव बहाल करत असताना बॉलर अक्षय स्वर्णबत टीमचा धावफलक पुढे पोहोचेल. या एक्स्ट्रा रनच्या साथीने 19 आकड्यावरती भुवन टीमच्या कॅप्टन उपस्थित आहेत. रिक्वेस्ट आहे जीवनमान बेलपाडा टीमच्या कॅप्टनला. टॉस का बॉक्स कक्षामध्ये याचा बाफुट देऊन फुलचा अप्रतिम नसगाव. वॉट अ शॉट. सुपर पॉइंटेड पॅरल स्ट्रोक. बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. हा दर्शनीय देखणा स्ट्रोक. बॉल ट्रॅव्हल झाला मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. रघुनाथच्या बॅटमधून हा षटकार येतो. इथे आक्रमण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि तो निर्णय तिथे यशस्वीरित्या पार देखील करत असताना स्वर्णबतच्या विरुद्ध खेळत असताना बॅट्समन रघुनाथ. षटकारानंतर टीमची धावसंख्या झाली 25. 25 धावा. आक्रमण करत असताना प्रत्येक बॉलवरती रघुनाथ कारण त्याला माहिती आहे 2 ओव्हरचा खेळ जुनी शिल्लक आहे. या वेळेला चांगला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. 2 बॉल वेगवान होते. त्यानंतर धीम्या गतीचा बॉल हाताला. अमल गायकवाडने येऊन काहीतरी कानमंत्र दिला होता तो इम्प्लिमेंट करत असताना बॉलर अक्षय स्वर्णबत. हा तो डॉट बॉल. षटकार चौकार एक वाईट बॉल आणि त्यानंतर हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. रन झालेले आहेत 25. 4थं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न यावेळेला देखील टायमिंग होत नाहीये. गुडलेन डिलिव्हरी. राऊंड विकेटने उजव्या हाताच्या बॅट्समनसाठी नॅचरल अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न अक्षयचा आणि हा बेनिफिट याचा ॲडव्हान्टेज देखील त्याच्या फेवरमध्ये. हा लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. युद्ध रंगले रघुनाथ आणि त्यांच्या विरुद्ध अक्षय यांच्यामध्ये. एका बाजूला बॅटिंग चांगली तर गोलंदाजाची गुणवत्ता देखील आता सुंदर. या वेळेला इम्पॅक्ट रायझिंग डिलिव्हरी होती. अंपायर सिग्नल इट इज फ्रॉम लेग बायन्स पूर करण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त बाउन्स घेतला या बॉलला आणि एक्स्ट्रा पेसनं बॉल सरळ आदळला होता तो म्हणजेच निरोलवरती. मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्या पुढे पोहोचेल. रन झालेले आहेत 26. 26 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकाचा अखेरचा चेंडू टाकण्यासाठी बॉलर सज्ज झालाय तो म्हणजेच अक्षय स्वर्णबत. धावसंख्या आहे 26. रावंडी विकेट ऑन साईडला जबरदस्त फटका. सतीश सोगवण्याच्या बॅटमधून हवाई सफर करणारा हा स्ट्रोक. बॉल निघून चालला हवेत तरंगत असताना सीमारेषा पार. षटकार. खेळच्या चेंडूवरती सतीश सोकांडेनं टीमचा धावफलक जाऊन पोहोचला. सध्याच्या घडीला 32 या धावसंख्येवरती 8 धावेची सरासरी मेंटेन झाली प्रति 4 ओव्हर मागे. या षटकामध्ये गोलंदाजी महागडी राहिली. अक्षय स्वर्णबतची 17 रन्स त्याच्या विरुद्ध एकवटल्या रघुनाथ आणि त्याचबरोबर बॅट्समन सतीशनं. धावसंख्या झालेली आहे 4 षटकांच्या अखेरीस 32 रन.
पहिल्या इनिंगचं हे अंतिम अखेरचं आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलर येतो अमर गायकवाड इन सेकंड स्पेल. सांगे की 5 बदर या डावाचं वैयक्तिक हे दुसरं षटक. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत रघुनाथ आणि त्यांच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत बॅट्समन सतीश सोकांडे. 4 ओव्हर नंतर रन झालेले आहेत 32-32 ऑन द बोर्ड. जर्मन बेलपाडा टीम कॅप्टन टॉस्का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करत होती. या बलीला फुल लेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झाला, त्यानंतर थर्ड मॅनचा फिल्डरचा बॅकअप, मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्या पुढे सरकत असताना एका धावच्या साथीनं इन डबल डिजिट डबल फिगर दुहेरी आकड्यामध्ये प्रस्थान करत असताना टीम शिवप्रेमी शिरगाव संघाचा धावफलक. रन झालेले आहेत 33. स्ट्रायकिंग एंडवरती आहे सतीश सोकांडे. 5 बॉलमध्ये 11 रनवरती अनबीटन नाबाद इनिंग साकारतोय आपल्या संघाकरता. 5 मोर टू गो. जुनी 5 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये आणि पाहायचे 5 बॉलमध्ये किती धावा एकवटेल संघ शिवप्रेमी शिरगाव. स्विचिंग टीम करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. बॉलच्या लाईन पासून लास्ट मोमेंटला थोडीशी दूर झाले आणि त्यानंतर रिव्हर्स पुल करायचा होता. त्यानंतर येतो हा डॉट बॉल. टप्पा भन्नाट आहे अमर गायकवाड यांच्याकडे, वेगावरती कंट्रोल आहे आणि सध्याच्या घडीला तो वरचढ ठरला या मॅच मध्ये शिरगाव टीमच्या फलंदाजांच्या विरुद्ध. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, ओव्हर पिच डिलिव्हरी ऑन साइड ऑन ड्राईव्ह इथे केली, 1 रन तिथे कंप्लीट. दुसऱ्या रनचा कॉल, फलंदाज इथे होईल दाबाद. सतीश सोकांडे बॅक टू द पवेलियन. टीमला पोहोचलाय हा 3रा धक्का. बेलपाडा टीम कॅप्टन हा ऑफिशियली लास्ट कॉल आहे तुमच्याकरता. टॉस्का बॉस कक्षामध्ये जॉईन व्हायचं. माय 11 भुवन टीमचा कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. रन झालेले आहेत 34, विकेट बाद झाले 3. न्यू बॅट्समॅन रुपेश सोकांडे एंटार इंटू द ग्राउंड ॲट बॅटिंग काउंटर नंबर 5. तर सेट होण्यासाठी पुरेशी मुभा नाही आहे कारण वेल फिनिशरची भूमिका त्याला अदा करावी लागेल. ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4.3 ओव्हर. 3 बॉलचा गेल शिल्लक. अमर गायकवाडनं दुसऱ्या षटकामध्ये देखील इम्प्रेस केलंय, आकर्षित केलंय ते म्हणजेच संपूर्ण प्रेक्षक वर्गाला. बेहतरीन नजराना गोलंदाजीचा त्याच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर आहे. रन झालेले आहेत 34. फलंदाज धाबाद झाला त्यानंतर रुपेश बॅट्समन. लोबो फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. मिस्टायमिंग स्ट्रोक, फिल्डरनं चुकी केली आहे. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल वेगाने निघून चालला स्वीपर कव्हर, सीमारेषा पार. मिसफील्ड टीम करता जजमेंट खराब राहिलं त्या ठिकाणी. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या फिल्डरचं अगदी त्याच्या पायांच्या मधून हा बॉल फरार झाला. धावसंख्या झाली 38, स्टील टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. रुपेश सोकांडे नाव ऑन स्ट्रायकिंग एंड. यावेळेला ऑन द राईज लॉफ करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. दुसऱ्या रनचा कॉल, थोडा वाईड आला आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट. अटेम्प्ट राहिला होता फिल्डरचा डायरेक्ट हिट करण्याचा, बट वेस्टर्नचा वेळ त्याला इथे घेता आला नाही आणि तोपर्यंत या 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट करत असताना बॅट्समॅन रुपेश आणि त्याच्यासाठी रघुनाथ 2 धाब्याने टीमची टोटल पोहोचतीये 40 ऑन द बोर्ड. 40 धाबा आहेत दाफलकावरती. स्टील 1 टू गो. पहिल्या इनिंगचा हा आहे लास्ट बॉल. ऑन साइडला हुक केलाय, फिल्डर जज करतोय आणि लास्ट मोमेंटला सीमारेषेच्या नजदीक चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक अंदाज आणला त्या ठिकाणी, स्वतःला बॉलच्या रेषेत आणले. त्यानंतर हा झेल इथे डिप्लॉय. फलंदाज बाद होईल.
रुपेश सोगोंडे अखेर 5 ओव्हरचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि धावसंख्या एकूण अंकित झाले ते म्हणजे शिवप्रेमी शिरगाव संघाचे 4 विकेटच्या नुकसानामध्ये 40 रन. आमदार चषक 2021 आणि चषकातील आजचा हा 5वा दिवस. 5व्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मित्रांनो आपण सर्वजण येथे मात्र अनुभवत आहोत, त्याचा आनंद घेतात. आजच्या दिवसभरामध्ये निश्चितच सकाळपासूनचे जेवढे सामने झालेत ते सर्व सामने लो स्कोरिंगचे सामने आपल्या समोर आलेले आपण पाहिले आणि त्याही सामन्यांमध्ये निश्चितच क्रिकेटचा थरार मित्रांनो आपल्याला अनुभवायला मिळाला. हा सामना सुद्धा निश्चितच 5 षटकांमध्ये 40 धावा धावपल करत 41 धावांचं लक्ष्य आहे. म्हणजे हाही एक लो स्कोरिंग सामना आहे मित्रांनो. 8च्या सरासरीने मात्र धावा जमायच्या आहेत आणि 8ची सरासरी अलीकडच्या काळातील क्रिकेटमध्ये ही मोठी सरासरी नाहीये, कारण क्रिकेट बदललं, क्रिकेटचे नियम बदलले, क्रिकेटचे स्वरूप बदललं आणि त्याचबरोबर क्रिकेटमध्ये खेळले जाणारे फटके मात्र वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा उगम झालेला आपण पाहतोय. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे फटके आपण पाहतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स याच्या माध्यमातून बऱ्याच फटक्यांचा उगम झाला आणि ते जे लोन आहे ते लोन आता ग्रामीण क्रिकेटमध्ये आलेलं आपण पाहतोय. बऱ्याचदा ऑफस्टिकच्या बाहेरचे चेंडू लेग साईडच्या दिशेने टार्गेट करून मोठे फटके सजवण्यामध्ये खेळाडू मात्र त्यांचा इंटरेस्ट दाखवत असतात आणि ती जी अभिरुची आहे ती अभिरुची निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचदा बरेच फलंदाज यामध्ये सक्सेसफुल होताना पाहतात, तर बऱ्याचदा बऱ्याच फलंदाजांचा कोणत्याही पद्धतीचा संपर्क चेंडू बरोबर येताना आपण पाहत नाही, अपयश त्यांच्या पदरात येतं. परंतु तरी मित्रांनो माणूस अशा पद्धतीचा प्राणी आहे, एखाद्या पद्धतीचा स्वभाव त्याने जर बनवला तर तो स्वभाव त्याचा मात्र सुटत नाही. पाहूया 41 धावांचा पाठला करत असताना फलंदाजी करते ती मोगळे आली. द गेम इज ऑल सेट. मेंढेटीर पॉवरपेचा पहिलं षटक घेऊन येईल गोलंदाज रुपेश. पॉवर प्लेची आचारसंहिता आहे, पहिलं षटक आहे. क्षेत्ररक्षण करत असताना फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. गेम इज ऑन. पहिला चेंडू उजवेष्टी सोडून जाणारा चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय आणि आतल्या अंगाला वळतोय, तरी सुद्धा चेंडूची जी दिशा होती ती दिशा अतिरिक्त बाहेरच्या बाजूने होती आणि म्हणून पंच आमच्याकडे वळले आणि अवांतर अशा पद्धतीने हा चेंडू स्क्वेअर घोषित केला. अवांतर 1 धावेची भर आणि निश्चितच या 1 धावेने सांघिक संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश आहे ते मात्र झालाय. गोलंदाज तयार.
हा चेंडू समोर खेळून काढला, चेंडू फार काळ हवेमध्ये आहे, झेल घेण्याची संधी प्राप्त झाली आहे आणि व्हॉट अ ब्रिलियंट कॅच बाय द फिल्डर, वेल जज्ड अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर, इट्स आउट. आपण पाहिला होता, परंतु ज्या पद्धतीने एलिव्हेशन पाहिजे ते मात्र मिळालं नव्हतं. त्या फटक्याच्या मागे ज्या ताकदीची गरज होती ती ताकद मात्र लावण्यामध्ये कुठेतरी असमर्थ ठरला फलंदाज. आणि त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं म्हणजे क्षेत्ररक्षकाने जो प्रयत्न केला, लाजवाब प्रयत्न मित्रांनो, आपल्याला अतुलनीय अशा पद्धतीची कामगिरी करत असताना एक सुरेख झेल टिपला आणि फलंदाज मात्र तिथे बाद झालेला आपण पाहिला. एक या धावसंख्येवर एक गडी बाद फलंदाजी करत असताना उभे आली संघ. गोलंदाज तयार. दादू याच्यासाठीचा चेंडू फुलटॉस होता, विकेट किपर बीट होतोय, चेंडू सरळ जातो लॉंग स्टॉप रिजन मध्ये, साईड स्क्रीनला जाऊन मिळणारा 4 धाबांसाठीचा हा चौकार. 1+4 5. इथे मात्र स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ गेला 4 धाबांसाठी चाललेला A1 ब्रँडेड क्वालिटीचा नेत्रदीपक चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढला आणि लाजवाब अशा पद्धतीचा फटका कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये हा चौकार दरम्यान इथे मात्र कलेक्ट केला गेला आणि चौकाराने धावफलक 4ने वाढलं आणि 10 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा इथे मात्र लावण्यामध्ये समर्थ ठरतोय. ते उगळाली संघ गौरव झुंजाराव म्हणजेच दादू आणि अक्षय हे 2 फलंदाजीसाठी इथे मात्र उपलब्ध आहेत. 41 धावाचं इथे मात्र लक्षाचा पाठला करत असताना ही फलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र दाद मागितली जाते स्क्वेअर लेग पंचांकडे आणि आपल्याला कुठेतरी थांबावं लागेल. कारण मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही नियम असतात, क्रिकेटमध्ये काही आचारसंहिता असतात. मला असं वाटतं चर्चा व्हावी दोन्ही पंचांमध्ये आणि त्यानंतर इथे मात्र निर्णय देण्यात यावा. दोन्ही पंचाने निश्चितच चर्चा करायची आहे, त्यानंतर एकमताने तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. निर्णय पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असू शकतो आणि बऱ्याचदा आपण म्हणतो डिसिजन वन्स गिवन कॅन नॉट बी कॅन्सल्ड ॲट एनी कॉस्ट. परंतु इथे मात्र ज्या पद्धतीने पंचांना जर गरज असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, कोणताही खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकत नाहीत. यस, आम्ही जातोय, इथे मात्र रेफर करतोय.
मात्र चेंडू आणि फळी यांचा कोणताही संपर्क नाही. हा गडी मात्र इथे कोणत्याही पद्धतीने बाद होणार नाही. आणि विनंती असेल स्क्वेअर लेग अंपायरला इथे मात्र विनंती केली जाईल, ज्यावेळेस तुम्ही कॉर्ड बिहाइंडचा अपील असेल त्यावेळेस तुमच्याकडे यू डोंट हॅव दॅट राईट टू सजेस्ट दॅट वेदर इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. आणि विनंती असेल इथे मात्र दोन्ही संघाच्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला त्याचबरोबर फलंदाजी करणाऱ्या संघाला पंचाने दिलेला निर्णय अधिक आक्रमकतेने तुम्ही घेऊ नका, थोडा वेट करा, संयम तिथे मात्र दाखवा आणि खेळाडू वृत्तीने मात्र आपल्याला ही जी स्पर्धा आहे ती यानंतर पुढे अशी चालू ठेवायची आहे. विनंती आहे स्क्वेअर लेग पंचांना कॉर्ड बिहाइंड कोणत्याही पद्धतीने तुम्ही यानंतर तुमचा डिसिजन देणार नाही आहात. मेन अंपायर जे आहेत त्यांच्याकडे तो डिसिजन तुम्ही द्यायचा आहे, तोपर्यंत मात्र संयम पाळायचा आहे. फारच काही झालं तर तुम्ही दोन पंच मिळून डिस्कशन तिथे मात्र करू शकता, त्यानंतर तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला तरी हरकत नाही. गोलंदाजी मार्कवर रुपेश पुन्हा एकदा तयार असेल. 10 धावा धावफलकावर पहिलं षटक प्रगतीपथावर. आता चेंडू रक्षात्मक रीतीने घेऊन काढायचा होता, धावाची संधी येते का? डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट होता आणि तिथे मात्र डायरेक्ट हिट कोणत्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. एक धाव काढण्याची मुभा दरम्यान इकडे मात्र मिळाली आणि धावफलक जर आपण पाहिलं तर 11 धावा धावफलकावर आहेत, एक गडी बाद झाले आणि पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 41 धावा करायच्या आहेत या डावामध्ये विजय संपादन करण्यासाठी आणि अजूनही 30 धावा दूर असतील. मात्र विजयासाठी 26 चेंडूंचा काही शेष आहे. 26 चेंडूंमध्ये 30 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आता चेंडू लेटकट करायचा होता, चेंडू फळीचा संपर्क नाही, चेंडू पडतोय, अतिरिक्त उसळी घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अधिकची ताकद इथे मात्र वापरली गेली होती. गोलंदाजाच्या माध्यमातून झालेला हा कमबॅक म्हणायला काही हरकत नाही. पहिलं षटक मित्रांनो याबरोबर संपत आहे आणि पहिल्या षटकाच्या अंती 11 धावा धावफलकावर एक गडी मात्र बाद. दुसरं षटक ऑफिशियलरित्या ज्यावेळेस सुरू होईल तोपर्यंत मित्रांनो आपण जाऊया एक सुरेल सांगीतिक मैफिल जाऊया. हो टू डीजे. तुषार चोरगे नावाचा दुसरा गोलंदाज, ज्याकडे कर्णधार मात्र इथे जात आहेत. 11 धावा पहिल्या गोलंदाजाने तिथे मात्र खर्च केले होते. 41 धावा एकूण डिफेंड करायचे आहेत. याचबरोबर उलट अर्थी 30 धावा यानंतर बनवायचे आहेत. ते उभी आली संघाला. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आहे, सरळ खेळून काढलाय, आडव्या बॅटने सरळ फटका मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. रुपेश इथे मात्र अतिशय वेगाने चेंडूवर येतोय आणि चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव घेण्याची मुभा देतोय तो प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज गौरव आणि त्याच्या साथीने अक्षय या दोन फलंदाजांना. एक धाव इथे मात्र अंकित केली गेली. 12 धावा धावफलकावर याचबरोबर आल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना तुषार चोरगे नावाचा गोलंदाज आहे. स्वतःचं गोलंदाजीतील कौशल्य, कसब आणि स्किल इथे मात्र तो पणाला लावून गोलंदाजी करेल. समोर खेळायचा होता, चेंडूफळी यांचा संपर्क नाही. अंतिम क्षणाला जे स्टील हेड पोझिशन हवं आहे ते मात्र पोझिशन पाहायला मिळालं नव्हतं. मित्रांनो एखादा मोठा फटका तुम्हाला सजवायचा असेल तर सगळ्यात अगोदर त्या चेंडूची लाईन तुम्ही रीड केली पाहिजे आणि त्यानंतर त्या चेंडूवर प्रदान केलेली गती, त्याचा जजमेंट तुमचा अचूक असलं पाहिजे. त्यानंतर निश्चितच तुमचं फुटवर्क तिथे मात्र चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी निश्चितच फटका खेळण्यासाठी महत्वाचे इम्पॉर्टंट असतात. आता चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय आणि पंच आमच्याकडे निश्चितच बोट निर्देशित करत असताना हा फलंदाज बाद झाल्याचा इशारा करतात.
कंपोजिशन असते. फक्त आणि फक्त ती कंपोजिशन त्या पेशंटला, त्या रुग्णाला ऐकवली जाते आणि त्यानंतरही आजार बरे होतात. या पद्धतीचं भारतीय अशा पद्धतीचं तत्वज्ञान मित्रांनो आपण पाहतोय. हाताचा चेंडू सोडून दिला होता कसोटीच्या अंदाजाने जर्सी नंबर 44 आणि चेंडू सरळ जातो वेस्ट घेतोय आणि निश्चितच त्रिफळाची सुदर्शन या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे आजचा दिवस 27 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसामध्ये जागतिक मराठी भाषा दिन आहे. मित्रांनो, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी अशा पद्धतीची कविता या अगोदर मी निश्चितच सादर केली होती. आणि मराठी भाषा म्हटली तर मराठी भाषा ही ज्ञानभाषा मित्रांनो आहे आणि संस्कृत भाषा आणि त्याचं त्यानंतर डिरायव्हेशन होऊन मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे हे ग्रंथ आणि हे पुराण हे सगळं साहित्य मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक कविता आहेत की ज्या कविता निश्चितच कवी मनाची तिथे मात्र आपल्याला चावून लागते आणि कल्पनाशक्तीचा किती मोठा कल्पनाविलास दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीचं प्रगाढ साहित्य मराठी भाषेमध्ये आहेत. अनेक नाटकं आहेत, अनेक कादंबऱ्या आहेत आणि या मराठी भाषेचा आजचा दिवस मातृभाषा दिन आपण निश्चितच आणि जागतिक मराठी भाषा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये अधिकाधिक मराठी भाषा बोलण्याचा मित्रांनो आपण सर्वांनी प्रयत्न करूया. खरं तर आपण इंग्रजीच्या निश्चितच प्रेमात पडलोय आणि इंग्रजी भाषेच्या आहारी गेलोय आणि अशा वेळेस मराठी भाषेला चांगले दिवस आणण्यासाठी आपण सर्वांनी सार्वत्रिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळेस हा समांतर फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांसाठीचा आलेला षटकार. धावा धावपल करू याच षटकाराबरोबर लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर अंतिम आणि शेवटचा चेंडू इथे मात्र टाकण्यासाठी तयार असेल गोलंदाज जर्सी नंबर 1 ज्यांनी परिधान केलेली आहे तो गोलंदाज तुषार चोरगे नावाचा गोलंदाज तयार होईल. फलंदाज मैदानावर गेलेत आणि एका चेंडूमध्ये 6 धावा इथे मात्र त्यांनी कुठून काढल्या. जयेश नावाचा फलंदाज आहे. मनगटामध्ये ताकद आहे, चांगली शरीर यष्टी आहे, देह यष्टी आहे. मित्रांनो, कोणत्याही पद्धतीचा खेळ तुम्ही खेळत असाल तर तुमच्याकडे चांगल्या पद्धतीचा फिजिक, चांगल्या पद्धतीची बॉडी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असं म्हणतात. त्यावेळेस निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीने कोणताही खेळ करू शकता. एक फिटनेस लेवल तुमची चांगली असणं गरजेचं आहे आणि हा फलंदाज जर तुम्ही बघितला तर चांगल्या पद्धतीचा फिटनेस त्याच्याकडे आहे आणि त्याचा प्रत्यय पहिल्या फटक्यामध्ये आपल्याला आला. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने करून काढले. झेल घेण्याची संधी स्वीकारली जात नाहीये. फार मोठी संधी होती, मोठ्या फलंदाजाला बाद करण्याची आली होती आणि संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणं महत्वाचं असतं आणि इथे मात्र गडी बाद करण्याची संधी गमावली जाते क्षेत्ररक्षकाची आणि निश्चितच गोलंदाजाने जे कमावलं होतं ते मात्र क्षेत्ररक्षकाने गमावलं. याचबरोबर 2 षटकांचा खेळ मात्र मित्रांनो संपतोय. 2 षटकांच्या अंती 19 धावा धावपलकर असताना उर्वरित 18 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी उभी आली संघाला. तिसरं षटक औपचारिकरित्या सुरू होते. तोपर्यंत मित्रांनो जाऊया एक म्युझिकल ब्रेक. कोणतेही काम करताना मित्रांनो आपण फुल हार्टेड ते काम केलं पाहिजे. हाफ हार्टेड काम करून कोणत्याही पद्धतीचा सकारात्मक रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. जंगलाचा राजा आपण बघतो सिंह आणि त्या सिंहाचा एक गुण आपण सर्वांनी घेतला पाहिजे म्हणजे सिंह शिकार छोटी असो वा मोठी असो संपूर्ण शक्तीने शिकार करत असतो आणि हा जो गुण आहे सिंहाचा तो आपण प्रत्येकाने आत्मसात करणं फार गरजेचं आहे. तो जो प्रयत्न तिथे झेल घेण्याचा झाला हाफ हार्टेड अटेम्प्ट होता, अनसक्सेसफुल अटेम्प्ट. दॅट वॉज देअर वॉज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी टू ग्रॅब दॅट कॅच बट टोटली मिस्ड आउट बाय द फिल्डर आणि त्या फलंदाजाला तिथे मात्र जीवनदान दिलं गेलं. गोलंदाज दर्शन गोलंदाजी मार्को रेडी. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आहे, फिरून मारलाय. झेल घेण्याची संधी ती मात्र स्वीकारली जाते. सुरेख झेल आणि फलंदाज जयेश फेल.
गोलंदाज तयार, झेल घेण्याची संधी नव्हती. ऍक्च्युली चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना लिडिंग एज मात्र तिथं लागली होती आणि कोणत्याही पद्धतीने एसटी रक्षकाला रिप्लाय देण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. चेंडू सरळ गेला, फ्लाय स्लिप रिजनमध्ये चांगल्या पद्धतीने अडवला गेला. एकही धाव दरम्यान आली नाही. धावफलक स्थिर आहे, 19 धावफलकावर. गोलंदाज तयार. आता चेंडू आहे काय स्क्वेअर कट आहे मित्रांनो, अप्रतिम नजराना 4 धावांसाठी आलेला A1 ब्रँडेड क्वालिटीचा चौका. दर्जाचा इथे मात्र स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. 4 धावांसाठी आलेला चौकार पाहिला. 23 धावा याचबरोबर धावफलकावर लागल्या. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत उगळी संघाचं. 41 धावांचा पाठलाग उगळी संघ करतोय आणि उर्वरित समीकरण जर आपण पाहिलं तर 15 चेंडूंमध्ये 18 धावांचं समीकरण इथे मात्र राहत आहे. मित्रांनो, आपण IPL बघतो. IPL मध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाला जास्तीत जास्त यश मिळालेलं आहे. या IPLचा लिलाव आत्ताच झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि या IPL मध्ये निश्चितच 16 कोटी आणि 25 लाखांना IPL मध्ये आफ्रिकेचा क्रिस मॉरिस या संघाला निश्चितच राजस्थान रॉयलने विकत घेतलेलं आपण पाहिलं. आणि गोलंदाजांवर अधिकाधिक निश्चितच तिथे मात्र पैशाची बोली लावली जाते. या अगोदर फलंदाजाच्या फेवरमध्ये तो लिलाव बऱ्याचदा असायचा, परंतु शॉर्ट व्हर्जन क्रिकेटमध्ये सुद्धा 2020 क्रिकेटमध्ये सुद्धा गोलंदाज कमालीची कामगिरी करू शकतात. हे मात्र आपल्याला दिसलं. दर्शन नावाचा गोलंदाजी मार्क होता. दरम्यान 2 धावा इकडे मात्र आल्या आणि धावफलक 2 ने वाढून 25 पर्यंत जाऊन पोहोचलं. शपलकोरा सोडून खेळायचा होता. चेंडू जाऊन सरळ पायांवर आदळतोय. दरम्यान 1 धाव घेण्याची मुभा आणि सवलत इथे मात्र मिळाली. पंच आमच्याकडे बोलून लेग बाईटच्या रूपाने ही धाव असल्याची घोषित करतात. 1 धाव आली. धावफलक 1 ने वाढ 26 पर्यंत जाऊन पोहोचलं आणि 26 धावा इथे मात्र धावफलकावर आहेत. उर्वरित 13 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू घेऊन दर्शन नावाचा हा गोलंदाज आणि मूर्ती छोटे मित्रांनो कीर्तिमान आहे. जवळजवळ फक्त आणि फक्त 16 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि 16 वर्षामध्ये निश्चितच प्रत्येक जण 10वीची परीक्षा देत असतो. कोरोना आला आणि त्याने सर्वांच्या बोजवारा तिथे मात्र वाजवला आपल्याला पाहायला मिळाला. हाताचा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. कोणत्याही पद्धतीने कोणतंही उत्तर या फलंदाजाला या चेंडूवर देता आलं नव्हतं. 3 षटकांचा काही याबरोबर संपला. 26 धावा धावफलकावर असताना 4 गडी बाद झाले. ते फलंदाजी करताना उगळी संघाचे आणि आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये म्हणजेच 12 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण. 4थं षटक औपचारिकरित्या सुरू होते. तोपर्यंत आपण जाऊया डीजेकडे. हो टू डीजे. आणि 12 चेंडू आणि 15 धावा अशा पद्धतीचे हे समीकरण मित्रांनो आपण पाहतोय. पाहूया उर्वरित 2 षटकांचा खेळ मात्र इथे शेष असेल. परिस्थिती ज्या पद्धतीने असायला हवी होती तितकी फेवरेबल परिस्थिती मात्र उगळी संघासाठी नक्कीच नाहीये. कारण 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 26 धावा इथे मात्र धावफलकावर जोडण्यामध्ये यशस्वी जरी ते ठरले असतील तरी 4 महत्वाचे गडी मात्र शिलेदार इथे मात्र माघारी परतलेले आपण पाहतोय. आणि वाईट परिस्थिती, कठीण काळ हाच माणसाचा सर्वोत्तम गुरु असं म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण त्या काळामध्ये माणसाला खूप काही शिकायला मिळतं आणि ती जी ज्ञानाची शिदोरी आहे ती शिदोरी जन्मभर इथे मात्र पुरत असते. संपूर्ण अनुभव इथे मात्र पणाला लावावा लागेल. गोलंदाजांचा आतापर्यंत चांगली कामगिरी त्यांनी ठेवली आहे. आणि या अगोदरचा एक सामना मित्रांनो आपल्याला आठवत असेल की ज्या सामन्यामध्ये निश्चितच शिरगाव संघ तिथे मात्र फलंदाजी करत होता विरुद्ध टेंबरे संघाच्या आणि अंतिम क्षणापर्यंत निश्चितच 3 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असताना तो लो स्कोरिंगचा सामना एक भला मोठा षटकार तिथे मात्र फलंदाजाच्या माध्यमातून रघुनाथ नावाचा फलंदाज होता त्याच्या माध्यमातून आला आणि तो सामना तिथे मात्र निसटलेला सामना. त्या सामन्यामध्ये विजय मिळवला शिवप्रेमी शिरगाव या संघाने.
आणि तशाच पद्धतीचा लो स्कोरिंगचा सामना म्हटलं की कुठेतरी कम्फर्ट झोनमध्ये फलंदाज जात असतात आणि तो कम्फर्ट झोन कुठेतरी निश्चितच रिलॅक्सेशन जे आहे विचारांचं ते कुठेतरी घातक ठरत असतं. Switch it attempted आहे unsuccessful attempt because on his follow through bowler fields that ball successfully. There is no any chance to score on this delivery. This is dot delivery. Here comes the dot delivery. Score is steady 26 with the loss of 4 wicket. This is the fourth over is in progress being bowled by the bowler Tushar Chodke is the bowler once again getting ready to bowl this time Dadu. Good looking stroke firmly hit. There was an attempt, unsuccessful attempt, fieldsman making mistake. Batsman had enough time to score 2 runs. With the help of these 2 runs, score will move on 28 with the loss of 4 wicket. This is the fourth over, is in progress, being bowled by Tushar. 41 is the target. Now equation left, 10 balls to go and 13 more to win. Very easy equation, we can say. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो दादूसाठी. आताचा फटका इनसाइड आउटचा फटका खेळून काढलेला आहे. नो मॅच लँड मधून जाऊन चेंडू लँड होतो एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न ठरणार नाहीये कारण चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतं. त्याच पद्धतीने चांगली फेकी मात्र करता आली नव्हती. विनंती असेल उघड्याळी संघाला डगआउट मधून अतिरिक्त आवाज आपण मात्र देऊ नका. धावफलक 2ने वाढला आणि 30 पर्यंत जाऊन पोहोचलेला आपण पाहतोय. 4 गडी ती मात्र बाद झालेत. इक्वेशन बदललं 9 चेंडू आणि 11 धावा. मला असं वाटतं अंतिम आणि शेवटच्या षटकापर्यंत हा जर सामना गेला तर त्या शेवटच्या षटकामध्ये काय होईल याचा अंदाज मात्र आपण देऊ शकत नाही. क्रिकेट आणि जीवन या 2 गोष्टींमध्ये हेच तर साम्य आहे. भविष्य काळामध्ये मित्रांनो काय होणार आहे याची आपण कोणत्या पद्धतीने शाश्वती देऊ शकत नाही. लावू शकतो तो फक्त आणि फक्त अंदाज. एक धाव पूर्ण, दुसरी धाव इथे मात्र घेण्याच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्रायकर जो फलंदाज आहे सोनू याला मात्र स्वतःच्या विकेटचं पतन करावं लागेल आणि बलिदान इथे मात्र त्याच्या विकेटचं देत असताना सोनू डगआउट मध्ये परततोय. उघड्याळी संघाला लागलेला हा 5वा धक्का. आणि गोलंदाज तुषार आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे. 31 धावा धावपल आहेत, 6 गडी बाद झालेले आहेत, 7 चेंडू आणि 10 धावा असे समीकरण मित्रांनो या सामन्यामध्ये. हा सामना पुन्हा एकदा एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेला आपण पाहतोय. हा चेंडू दोन्ही संघासाठी अनन्यसाधारण महत्व असलेला चेंडू आहे. मोठा फटका की निर्धाव चेंडू. मोठा फटका आलाय. झेल घेण्याची संधी आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात, शेवटी ठरवतात की हा झेल मात्र आपण घ्यायचा नाही, फक्त आणि फक्त चेंडू अडवायचा आहे. चेंडू अडवून फेकीकरपर्यंत 2 धावा निश्चितपणाने इकडे आल्या आणि 2 धावांनी धावफलक 33 पर्यंत लिहिलेलं पोहोचलं आणि आता उर्वरित 6 चेंडूंमध्ये 8 धावा असं हे समीकरण.
धन्यवाद. 6 चेंडू आणि 8 धावा असं हे समीकरण या सामन्यामध्ये मित्रांनो आपण पाहतोय. सहा चेंडू आणि 8 धावा असं हे समीकरण. हा सामना निश्चितच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा अप्रतिम नमुना आहे आणि अशा पद्धतीच्या सामन्याचीच वाट प्रेक्षक बघत असतात आणि त्यासाठी निश्चितच इथे मात्र क्रीडा नगरीमध्ये त्यांची उपस्थिती असते. हा सामना बघण्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये स्वागत करूया. जाऊया, गोलंदाज तयार आहेत. 6 चेंडू 8 धावा. पहिला चेंडू पडल्यानंतर कुठेतरी खाली राहतोय. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन पाहायला मिळालं नव्हतं. संपर्क तितका चांगला नव्हता आणि संपर्क तितका चांगला नसेल तरी मात्र काळाची गरज होती एक धाव येणं आणि ती एक धाव इथे मात्र आली आहे आणि 5 चेंडू 7 धावा असं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. वैभव चोकांडे नावाचा हा गोलंदाज आहे मित्रांनो. 2 फलंदाज खेळपट्टीवर उपस्थित आहेत. रोहित आणि गौरव हे 2 फलंदाज आहेत. या अगोदर गौरव झुंजाराव याला बाद झालेला आपण पाहिलं. गौरव ज्युनियर आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. हा फटका आहे. हवेमध्ये फार काळा आहे. झेल घेण्याची संधी रुपेशाच्या माध्यमातून. वेल जस्ट इक्वल वेल टेकन बाय द फिल्डर. यस, इट्स आउट. या अगोदर संकटाची घडी मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर होते आणि आता ती संकटांची तलवार मात्र इथे फलंदाजी करणाऱ्या संघावर लटकते, कारण 6 गडी इथे मात्र त्यांचे बाद झालेले आहेत आणि 4 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मात्र इथे राहिले. 7 गडी बाद झाले आहेत आणि क्रमांक 8 आणि क्रमांक 9चे फलंदाज जिथे मात्र मैदानामध्ये उपस्थित आहेत. 4 चेंडू आणि 7 धावा. मला वाटतं गोलंदाजाने इथे मात्र ह्या जर धावा रोखल्या तर फार मोठं अशा पद्धतीची कामगिरी, ती दैदिप्यमान कामगिरी अशी ठरू शकते. 4 चेंडू 7 धावा. फलंदाज इथे मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. हा फटका आहे. सरळ बॅटने खेळून काढले आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र अवेलेबल नाहीये. 4 धावांसाठीचा आलेला अतिशय महत्वाचा हा चौकार. इथे मात्र संजीवनी प्रदान करणारा हा चौकार इथे मात्र आला आणि 3 चेंडू आणि 3 धावा अशा पद्धतीचं हे समीकरण. आता मात्र काहीतरी अग्निदिव्य करावं लागेल इथे मात्र गोलंदाजाला. या अगोदर चांगली गोलंदाजी राहिली होती परंतु एक चुकीचा चेंडू तुमच्याकडून हाताळला गेला आणि त्याचा खरपूस समाचार गौरव याच्या माध्यमातून घेतला गेला. सर्व बॅटने खेळून काढलेला हा फटका होता मित्रांनो, क्लास होता आणि 4 धावांसाठी आलेला चौकार. समीकरण पूर्णपणे आता बदललं. 3 चेंडू आणि 3 धावा. अजूनही सामना दोन्ही संघांकडे पूर्णपणे झुकलेला नाहीये. 50-50% अवस्थेत हा सामना. गोलंदाज कमाल करावी लागेल. आताचा चेंडू आहे. ज्या पद्धतीने तिथे मात्र अपेक्षा केली होती ती अपेक्षा पूर्णत्वास येत असताना गोलंदाजाकडून राईट अप इंटू दी ब्लॉक होल चेंडू टाकला गेला. सरळ चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झाली. ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. ड्रेसिंग चेसिंग इथे मात्र कंपल्सरी असेल. स्पर्धेचा नियम आणि अलीकडच्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये हा नियम अप्लाय झालेला मित्रांनो आपण पाहतोय आणि तितकाच महत्वाचा नियम आहे. पूर्वीच्या काळी कुठेतरी विकेट्स किती गेले आहेत, त्यानंतर नाणेफेक कोणी जिंकली आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा गुंता असायचा. तो गुंता मात्र पूर्णपणे इथे मात्र सोडवला जातोय. आता ड्रेसिंग आणि चेसिंग ह्या 2 गोष्टी कंपल्सरी. चेसिंग इज मॅन्डेटरी. 2 चेंडू 3 धावा आणि हा चेंडू निर्धाव जातोय का पाहायचा आहे. अंतिम क्षणाला काय कमिटमेंट आहे इथे मात्र फलंदाजाकडून. फार चांगली कमिटमेंट आहे आणि पंच इथे मात्र ही धाव वैध असल्याची घोषित करतात. 1 धाव इथे मित्रांनो आली आणि अंतिम आणि शेवटचा चेंडू इथे मात्र फेकला जाईल. आता 1 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे. चेसिंग इज कंपल्सरी. या अगोदरही त्याचा उल्लेख केला होता. इथे मात्र धावांचा पाठला करत असताना 1 चेंडू 2 धावा आल्याच पाहिजेत. एका चेंडूवर 1 धाव जरी आली, स्कोर बरोबर लेवल झाला तरी मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ हा सामना जिंकेल आणि म्हणून एका चेंडूवर 2 धावा येणं क्रमप्राप्त आहे. दिस इज द डिमांड ऑफ द टाइम. दिस इज द डिमांड ऑफ द सिच्युएशन. तुम्हाला 2 धावा करायच्याच आहेत. काय कमबॅक राहिला मित्रांनो.
गोलंदाजांचा अचूक टप्पा इथे मात्र राहिलाय आणि भरधाव वेगाने इथे मात्र गोलंदाजी करण्यामध्ये कुठेतरी अभिरुची दाखवत नाही, परंतु त्याहीपेक्षा महत्वाचा अनुशासन आहे, भेदक मारा आहे, अचूक टप्पा आहे, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे मात्र अप्लाय करत असताना गोलंदाज आपण पाहतोय. चर्चा सल्ला मसलत इथे मात्र खूप झाली. विनंती असेल शिवप्रेमी शिरगाव संघाला आपण आपलं क्षेत्ररक्षण इथे मात्र सजवून घ्यायचं आहे आणि संकट मित्रांनो तुमच्यामधील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. येणारी प्रत्येक वादळं निश्चितच तुम्हाला नेस्तनाबूत करण्यासाठी येत नाहीयेत, तर तुमच्या समोरील जो रस्ता आहे तो रस्ता मोकळा करण्यासाठी येत असतात. संधी समान आहे, 1 चेंडू आणि 2 धावा. मला तर वाटतं दोन्ही संघांकडे सामना तितकाच झुकलेला आहे. पाहूया आता मात्र प्रेशर इथे मात्र अदृश्य रूपाने काम करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 2 धावा असं हे समीकरण पुन्हा एकदा सल्ला मसलत केली जाते. विनंती केली जाईल शिवप्रेमी शिरगाव संघ अधिकचा वेळ आपण घेतलेला आहे. इथपर्यंतचा सामना आपण आलेला पाहतोय आणि यानंतर याहीपेक्षा अधिक वेळ तुमच्याकडून घेणं अपेक्षित नाहीये. चला लवकर गोलंदाज तयार व्हा. आमच्या आयोजक आमच्यापर्यंत निश्चितच माहिती पोहोचवतात. तुम्ही बोला तिकडनं. यस काय आहे अमोल, कॉन्टॅक्ट करा. रिव्ह्यू कोणासाठीच उपलब्ध नाही, फक्त पंचांनी रेकमेंड जर केलं तर मात्र रिव्ह्यू घेऊ शकतात पंच. पंचांच्या स्वतःच्या समाधानासाठी ते जर डाऊटफुल असतील तर आणि तरच पंच मात्र रिव्ह्यू घेऊ शकतात. पंचाने डिसिजन देऊन बराच वेळ इथे मात्र व्यतीत झालाय. 1 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण आयोजक आमच्यापर्यंत इथे मात्र सूचना पुरवतील. त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं असेल. शिरगाव संघ विनंती असेल तुम्हाला 2 धावांनी इथे मात्र यानंतर पेनलाइज केलं जाईल. अधिकचा वेळ तुम्ही घेऊ शकत नाही. या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार अमोल कतुरे यांच्या मार्फत आमच्यापर्यंत ही सूचना पोहोचली. विनंती असेल यस आणि विनंतीचा इथे मात्र मान राखला जातोय. क्षेत्ररक्षक आपापल्या पोझिशन इथे मात्र घेताना आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 2 धावा असं हे समीकरण मित्रांनो आपण पाहतोय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. कोशिश आणि प्रयत्न दोन्ही संघांकडून मित्रांनो झालेले आहेत, पॅरलल झाले आहेत. कारण 41 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा होता. 1 चेंडूमध्ये 2 धावांचं समीकरण होतं. समीकरण आहे इथे मात्र शिल्लक. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी होते, कशा पद्धतीने गोलंदाजी होते. शेवटचा आणि अंतिम चेंडू इथे मात्र डॉट काढण्यामध्ये सक्षम ठरतोय का गोलंदाज, किंवा या चेंडूवर 2 धावा सक्सेसफुली इथे कुटण्यामध्ये यशस्वी ठरतोय का फलंदाज पाहायचा. 1 चेंडू आणि 2 धावा. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा सामना आणि एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश या 2 संघांनी का केला त्याचं उत्तर मात्र इथे देत आहेत. 1 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण. निश्चितच हृदय विकाराचा त्रास असणाऱ्या प्रेक्षकांनी इथे मात्र हा सामना टाळला तर काही हरकत नाही. 1 चेंडू आणि 2 धावा. गोलंदाज तयार असतील, फलंदाजही तयार असेल. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 2 धावा. गोलंदाज तयार आणि हा सामना जिंकतोय गोलंदाजी करणारा शिवप्रेमी शिरगाव संघ. जिंकलेल्या संघाचा हार्दिक अभिनंदन असेल आणि विशेष कौतुक असेल गोलंदाजाचं. 1 चेंडूमध्ये 2 धाव इथे मात्र त्या गोलंदाजाने डिफेंड केली आहे आणि अशा पद्धतीने आपल्या संघाला इथे मात्र एक रोमहर्षक विजय मिळवून दिलेला आहे. जिंकलेल्या संघाचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन असेल. हरलेल्या विशेष गोड कौतुक असेल. 1 सामना जिंकून दुसऱ्या फेरीतील हा सामना निश्चितच फार कमी अंतराने